ब्रेकनंतर दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत। आता बातमी आहे, सध्या महाविद्यालयीन प्रवेशाचा काळ आहे। 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांची 11वी मध्ये प्रवेशासाठी धावपळ सुरू आहे। आता पास झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनेच 11वीला प्रवेश घ्यावा लागणार आहे। ऑफलाईन पद्धत आता बंद करण्यात आली आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशासाठी अनेक अडचणी येत आहेत। इंटरनेट सुविधा अडचणींसोबतच विजेचा प्रॉब्लेम आहे। शहरात जायचं असेल तर खर्च अधिक वाढतो, त्यामुळे ऑनलाईन पद्धतीला काही शिक्षक संघटनांनी सुद्धा विरोध केलाय। अडचणी असतील तिथे ऑफलाईन पद्धत सुरू करावी अशी सुद्धा मागणी केली जाते। इथं इंटरनेट नाहीये, काहीच म्हणजे इथं 5-5 दिवस झाले आम्ही अर्ज केलेला आहे प्रत्येक महाविद्यालयाला, तर ते एक्सेप्ट पण करत नाही। आणि गावात गेले 5 ते 10 दिवसापासून रेंज पण नाही ऑनलाईन करायला। आम्हाला ऑनलाईन पद्धत ही मान्यच नाहीये, ऑफलाईन मध्येच घ्यायला पाहिजे आमचे प्रवेश। आम्ही झाले 10 दिवस डॉक्युमेंट टाकलेलं आहे काढायला, ते डॉक्युमेंट आणखीन आलेले नाही आणि आम्हाला ते डॉक्युमेंट कोणचे लागते ते पण माहित नाही। ऑनलाईन प्रवेश बंद करायला पाहिजे आणि ते डॉक्युमेंट ते काढायला बी टाइम लागत आहे। बाकीचे सर्टिफिकेट सुद्धा भेटत नाही भेटत। जी मागच्या वेळेस जी पद्धत चालू होती महाराष्ट्रामध्ये सर्व कॉलेजला ऑफलाईन प्रवेश पद्धती, ती सोयीस्कर होती आणि खेड्यामध्ये बऱ्याचशा पालकाला संभ्रम आहे की काय काय डॉक्युमेंट त्यांना ऍडमिशनसाठी लागतात ऑनलाईन करण्यासाठी। तर ऑफलाईन पद्धतच सर्व विद्यार्थ्यांना मान्य आहे। 5 दिवसात काहीच होत नाही। म्हणजे खेड्यातले लोक आहे, आता यायला सिटीत जाऊन ऑनलाईन करावं लागते डॉक्युमेंट। रहिवाशीसाठी पहिलं रहिवाशी घ्यावं लागतं, रहिवाशीला 5 ते 6 दिवस लागते। अजून काही 10 दिवस झाले तर अजून रहिवाशीच मिळालं नाही त्याला। रहिवाशी नंतर मग ते बाकीचे डॉक्युमेंट, रहिवाशी भेटल्याशी बाकीचे डॉक्युमेंट अपलोडच होत नाही। आणि मग ही पद्धत अशी जर शेतकऱ्याला अडचणी येऊ राहिल्या याच्यामुळं, काऊन शेतकऱ्याकडे इतका पैसा नाही आहे, इतकं नॉलेज नाही आहे का ते एवढे डॉक्युमेंट काढून सिटीमध्ये जाऊन ते अपलोड करू शकतो।